महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। सर, राजकीय दहीहंडी कशी राहणार आहे? अरे बाबा, आता कुठे राजकीय दंडे आणले? फोडली ना अंडी आम्ही नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली दहीहंडी कशा पद्धतीने फोडणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशी दहीहंडी फोडणार आपण? वेळ येईल तेव्हा बघू 10 मिनिटं। शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती, परंतु तो त्यांना टिकवता नाही आलेली आहे। हे बघा, आता गणेश नाईकांनी काय बोलावा हा त्यांचा विषय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय। आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो। त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं अशी आमची त्यांना सूचना आहे। संजय ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना कधीच नेता म्हणून पाहिलं नाही, नेता म्हणून पद दिलं नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा पाप जो आहे तो केलेला आहे। संजय राऊत कोण होता? पेन कागद घेऊन लिहिणारा, छोटे छोटे कागदांवर रंगवणारा माणूस होता। याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली। 12 वेळेस भाषण केलेले, आता 13वेची वेळ जी आहे ती सरकारची आलेली आहे। बरंच मटेरियल दिलं। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।